हे बघा, आज सकाळी ना मी एक ब्लाऊज शिवलेला आहे. तर हे बघा, एक खणाचं ब्लाऊज आहे, म्हणजे साडीच आहे अशी इरकलमध्ये येते. आणि हे बघा डिझाईन त्या ब्लाऊजची. तर पूर्ण डिझाईन अशी तयार केलेली आहे. मी नॉट काय लावली नाही ह्याला. आणि हे बघा कटोरी ब्लाऊज आहे हा. तर त्या ताईंनी काय म्हणल्या नाहीत मला नॉट वगैरे लावा म्हणून. म्हटलं आता ज्यावेळेस त्या म्हणतील ना की नॉट लावून द्या, मग म्हटलं मग लगेच लावून देता येते. त्यांना फोन लावायला तर फोन पण काही लागत नाही त्यांचं, की विचारण्यासाठी किंवा नॉट लावू अशी पण नको. हे बघा ब्लाऊजची फिनिशिंग आपल्या कशी आहे. हे बघा, हे बघा ब्लाऊजची फिनिशिंग. तर बघा, काही गोष्टी ना अशा छोट्या छोट्या लक्षात ठेवाव्या लागतात ना. तुम्हाला जर फिनिशिंग पूर्ण एकदम परफेक्ट पाहिजे असेल ना, तर मी एक लॉंग व्हिडिओ बनवणार आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी जर लॉंग व्हिडिओ टाकणारच आहे, त्याच्यावर छोट्या छोट्या गोष्टी समजा ह्या कशा लक्षात ठेवायच्या, काय करायचं. तर ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्ही लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब मी केलं की लगेच तुम्हाला ती माझी लिंक तुमच्या ह्याच्यावर मोबाईलवर भेटून जाईल तुम्हाला, आणि माझा पुढचा व्हिडिओ बघायला भेटेल. तर बघा, ह्यात पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग कशी वाटते, काय वाटते, फिनिशिंग करताना काय काय म्हणजे गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या कोणत्या नाही, तर ते तुम्हाला सांगणार आहे मी पुढल्या वेळेस. तर व्हिडिओ आपला कंटिन्यू बघत राहा. तर हे बघा, ही प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे. ती आज एकच शिवून झाला ब्लाऊज. आणि हे बघा, हे शिवलेस आहे. तर आता अस्तर वगैरे जोडून घेते. बघा, ही अस्तर आहे आणि ही फ्रंट भाग आहे. तर अस्तर बी एवढं सुळसुळीत आणून दिलं नाही ह्या टाईमने. आपला महिमाचा जो पीस असतंय ना, तो ब्लाऊज पीस आणून दिलेला आहे. तर चला, काही हरकत नाही. आपला एवढं ब्लाऊज तयार करते मी, आणि नक्कीच लॉंग व्हिडिओ बनवणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी समजा स्टिचिंगमधल्या काय लक्षात ठेवायच्या, कुठं काय ॲडजस्ट कसं करायचं, काय नाही, ते तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.